अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कल्याण निर्मल महामार्गावर करंजी घाटात माणिकशहा पीरबाबा दर्गाजवळील धोकादायक वळणावर नगरवरून पाथर्डीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं धडक दिल्यानं 5 वाहनांचा अपघात झाला असून ट्रक चालक पसार झालाय। पाहुयात याबाबतचं सविस्तर वृत्तांत। पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या ट्रकनं समोरून येणाऱ्या एसटी बस, इनोव्हा कार, टेम्पो, जीप आणि मोटारसायकल अशा 5 वाहनांना धडक दिल्यानं या अपघातामध्ये एसटी बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय। तसेच मोटारसायकलस्वार, इनोव्हा कार, टेम्पो, जीपमधील प्रवासी देखील किरकोळ जखमी झालेत। विठ्ठलवाडी डेपोची एसटी बस पाथर्डीवरून कल्याणकडे जात असताना करंजी घाटात अपघात झाल्यानं या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले। मात्र अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला। एकाच वेळी 6 वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। BS आवार वाहक पाथर्डी ते कल्याण चालली होती गाडी। करंजी घाटात अपघात झालेला आहे। मोठी ट्रक आली, टनला ट्रकनं ड्रायव्हर साईडला बाजूला ठोकलं। पाठीमागे 33 प्रवासी होते। जखमी नॉर्मल एक माणूस लागले आणि लेडीजला थोडं जास्त लागले। 2 प्रवासी होते। त्यांना एक सरकार दवाखान्याच्या इथं तिसगावला गेले ते पाथर्डीला। तुम्ही पाठवलं ना? हां, ॲम्ब्युलन्समध्ये दिलं बसून। आता किती गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला इथं? 5 गाड्या आहेत। 5 कोणत्या गाड्या? मोटरसायकल एक, इनोव्हा एक, 2 पिकअप आणि बस एक। ट्रक पळून गेला का? ड्रायव्हर पळून गेला। ट्रक आहे ना, ती काय ड्रायव्हर पळून गेला। ड्रायव्हर पळून गेला। आज गुरुवार करंजी घाट या ठिकाणी नगरकडून पाथर्डीकडे जाणारा ट्रक, भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या धोकादायक वळणाजवळ समोरून येणाऱ्या इनोव्हा गाडीसह एका एसटी बसला, त्याचबरोबर एक पिकअप गाडी, एक टेम्पो आणि एका मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळं या अपघातामध्ये एसटी बसमधील एक पुरुष आणि एक महिला प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। त्याचबरोबर या भरधाव ट्रकच्या अपघातामुळं इतरही पिकअप, त्याचबरोबर मोटरसायकल आणि टेम्पो या वाहनांचे देखील, एसटी बसचे देखील मोठे नुकसान झालेले आहे। या धोकादायक वळणावर सातत्याने अनेक मोठमोठे अपघात होत आहेत। विशेषतः जड वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ या धोकादायक वळणाची दुरुस्ती करणे फार महत्त्वाचे आहे। यापूर्वी देखील अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत आहेत आणि या अपघातामुळं या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे। अनेक जण या ठिकाणी जखमी होत आहेत। आज तर या ठिकाणी एका ट्रकमुळे 5 वाहनांना मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। एवढा मोठा अपघात या ठिकाणी आज झालेला आहे। त्यामुळे आणखी किती अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग या धोकादायक वळणाची दुरुस्ती करणार, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज सकाळी झालेल्या या अपघातामध्ये एसटीचे देखील मोठे नुकसान झाले असून त्या अपघातग्रस्त जखमींना तात्काळ तिसगाव येथे हॉस्पिटलमध्ये इतर प्रवाशांनी पाठवलेले आहे। त्यामुळे या धोकादायक वळणाची दुरुस्ती व्हावी एवढीच अपेक्षा आणि मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे। अपघात नेमका कोणत्या वाहनांचा झाला आणि कशामुळे झाला याबाबत काही काळ मोठा संभ्रम अवस्था निर्माण झाली होती। एका ट्रकमुळे इतर 5 वाहनांचे अपघात या ठिकाणी झाले असून या अपघातांमध्ये सर्व वाहनांचं मोठं नुकसान देखील झालंय। या धोकादायक वळणावरच हा अपघात झाल्यानं या ठिकाणी घाटातील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। काही वेळानं या ठिकाणी राज्य पोलीस महामार्ग विभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली। सातत्यानं या धोकादायक वळणावर वाहनांचे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी भीवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।